नमस्कार. मराठी साहित्य वार्ताच्या सर्व सदस्यांचं मी अस्मिता मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मला या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मराठी साहित्य वार्ताने ऑनलाईन जे उपक्रम राबवले, वेगवेगळ्या व्यक्तींना यामध्ये सहभागी करून घेतलं आणि प्रत्येकाला आपल्याकडे जे ज्ञान आहे किंवा जी माहिती आहे ती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जी ही ऑनलाईन चळवळ सुरू केलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि त्याचं खरं म्हणजे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. मी बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी वाचली, त्यामुळे खूप छान या निमित्ताने सगळ्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज थोडं वेगळा विषय आहे आपल्यासाठी, मराठी शुद्धलेखन, जी आपण म्हणू थोडी दुर्लक्षित झालेली गोष्ट आहे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मराठी शुद्धलेखन, मराठी भाषा, आपली भाषा आपण म्हणतो ना, जशी गोड आहे, जशी वळवावी तशी वळते, कधी कठोरी असते, कधी मृदू असते, नाजूक असते. पण जसं आपण बोलतो त्याच पद्धतीने आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. जसे आपले उच्चार होतात तसे आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याकडनं पण काही शब्दांच्या चुका होत असतील, जरूर होतात. माझ्याकडनंही खूपदा झालेल्या आहेत. पण कोणता शब्द योग्य पद्धतीने लिहायला पाहिजे, कोणता नाही लिहायला पाहिजे, किंवा आत्तापर्यंत आपण कोणता शब्द चुकीचा लिहित आलो आहोत, याचा मला एम ए जे मी मराठीमध्ये एम ए केलेलं आहे ते शिकताना मला हा सगळा म्हणजे शुद्धलेखन हा विषय मला कळला की आत्तापर्यंत मी खूप चुकीच्या पद्धतीने लिहत होते. तर मी मुद्रित शोधकसुद्धा आहे, त्याच्यामुळे कुठलंही पुस्तक असेल, काव्यसंग्रह वगैरे, तर ते तपासत असताना व्याकरणाच्या चुका बऱ्याच झालेल्या असायच्या त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी मी शुद्धलेखन ठेवा खिशात हे छोटं जे खिसा आवृत्ती आहे, संपादन केलेलं आहे अरुण फडके यांनी, तर ते मी सध्या वापरते. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण शुद्धलेखनाबाबत काय करू शकतो. तर मी काही 1 महिन्यापूर्वी हा उपक्रम सुरू केला शुद्धलेखनाचा, आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. तर समाज माध्यमांवर आत्ता आपण जे मराठी लिहिलेलं पाहतो, किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती किंवा टी व्हीवरती तुम्ही बातम्या बघता तेव्हा काही खाली ब्रेकिंग न्यूज चालू असतात, तिथे पण तुम्हाला काही शब्दांच्या चुका दिसतील. तर खरं म्हणजे आपलं जे व्याकरणाचा जो पाया असतो तो पक्का झालेला नसतो, किंवा आपण तेवढ्यापुरती त्या गोष्टीचा विचार करतो आणि सोडून देतो. पण बऱ्याच शब्दांच्या चुका आपल्याकडून होतात, अगदी सहजपणे होतात, आणि त्या नक्कीच आपल्याला सुधाराव्यात. आणि ते सुधारलं तर आपल्यामुळे इतरांनासुद्धा ते कळेल की बाबा व्यवस्थित लिहिलेलं आहे. आपण पण असा प्रयत्न केला पाहिजे अचूक शब्द लिहिण्याचा. त्याच्यामुळे काय होईल की आपली मराठी भाषा जी आहे ती योग्य स्वरूपामध्ये पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचेल. आता आपण उदाहरण घेऊया, त्याच्यावरनं तुम्हाला शब्दांच्या चुकांबाबत कळेल. आता बघा, आशीर्वाद आपण सहज म्हणतो, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. लिहिताना तुम्हाला बऱ्याचदा रिक्षाच्या मागे जे फलक वगैरे असतील तिथे लिहिताना तुम्हाला दिसेल की आशीर्वादचा श जो आहे तो ऱ्हस्व लिहिलेला आहे. तर ते चुकीचं रूप आहे. किंवा काही श वरती रफार देतात, वावरती देत नाही. त्याचा उच्चार जसा होतो त्या पद्धतीने आपण लिहितो. आशीर्वाद, र हा सायलेंट आहे, तर श नंतर जो र सायलेंट येतो त्याचा जो परिणाम आहे तो वरती दिसला पाहिजे, म्हणजे वावरती विसर्ग दिसला पाहिजे. त्याच्यामुळे आशीर्वादचा श हा नेहमी दीर्घच लिहिला पाहिजे. ह्या नेहमीच्या आपण लिहितानाच्या या चुका आहेत. किंवा सूचना शब्द बघा, सूचना नेहमी फलकावरती वगैरे तुम्हाला ऱ्हस्व स्वरूपात दिसेल, तर तो नेहमी दीर्घ स्वरूपात लिहिला पाहिजे, कारण तेच त्याचं योग्य रूप आहे. आपण इतकं सहजगतीने बोलतो, पण तितक्याच हलकेपणाने आपण त्या शब्दांना घेतो की असं लिहिलं तरी चालतं, त्याला काही होत नाही. पण ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे
हे आता कुठेतरी लोक खूप लाईटली घेतात. काय होतं त्याला, चालतं ते सगळं, पण शब्दसुद्धा योग्य स्वरूपात लिहिणं तितकंच गरजेचं आहे. आपली मराठी भाषा आपण आपल्या संवादातून एकमेकांशी आपले विचार व्यक्त करतो त्याप्रमाणे जपली जाते, तशी लिखित स्वरूपात सुद्धा ती योग्य रूपात जपली गेली पाहिजे, लिखित स्वरूपात सुद्धा. आणि आपण अशीच उदाहरणं पाहणार आहोत. आता जसं काही काही शब्दांच्या अर्थांमध्ये सुद्धा आपल्याला थोडा गोंधळ होतो. आता एका ठिकाणी मी एका ग्रुपमध्ये पाहिलं की चारोळी स्पर्धा सुरू होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी पारितोषिक किंवा क्रमांक म्हणण्यापेक्षा त्यांनी प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार असा उल्लेख केला होता. तर आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपण एखादी स्पर्धा घेतो एखाद्या विषयाबाबत, तेव्हा त्यात सहभागी झालेल्यांना आपण सहभाग प्रमाणपत्र असा उल्लेख करतो आणि ज्यांना प्रथम क्रमांक किंवा द्वितीय त्यांना आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असा उल्लेख करतो. पण त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला पुरस्कार हा शब्द पाहिला. पुरस्कार आपण केव्हा देतो? एखाद्या साहित्यकृतीला देतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला सलाम म्हणून, त्याच्या कार्याची पोचपावती म्हणून आपण त्याला ते सन्मानचिन्ह, पुरस्कार म्हणून देतो. तर तो वेगळा विषय आहे, हा वेगळा विषय. या दोघांची सुद्धा गल्लत झालेली मी एका ठिकाणी पाहिली आणि मला वाटलं की आपण शब्दांच्या बाबत थोडं काहीतरी वेगळं करूया. लॉकडाऊनच्या काळामध्ये बराच वेळ हाताशी असल्यामुळे मी हा मराठी शुद्धलेखनाचा उपक्रम सुरू केला आणि त्यातनं बरेच शब्द कळाले, त्यातनं बऱ्याच शब्दांची माझीसुद्धा उजळणी झाली आणि अशा तऱ्हेने नवीन नवीन शब्द, त्यांचे अर्थ आणि त्याच्या पुढे व्याकरण, जे प्रयोग म्हणा, संधी म्हणा, समास म्हणा, शब्द कसे तयार होतात, संधी कशी तयार होते किंवा ते कशा स्वरूपात लिहिलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता आपल्याकडे बघा, शब्दांच्या अर्थांमध्ये सुद्धा बराच फरक झालेला दिसून येतो. आता पूर्वी काय व्हायचं की गाईला जिथे बांधलं जायचं त्याला गोठा म्हटलं जायचं. पण आजकाल काय होतं की कोणत्याही जनावराला तिथे बांधलं त्या जागी की त्याला गोठा असं म्हणतात. किंवा तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण निष्णात या शब्दाचा अर्थ स्नान केलेला असा होतो. पण आजकाल आपण काय करतो, चांगलं बिनचूक काम करणाऱ्याला सुद्धा आपण निष्णात म्हणतो. तर अर्थाचं असं परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तसं पूर्वी यज्ञ करणारा त्याला यजमान म्हटलं जायचं, पण आता आजकाल काय होतं, जो कोणी धनी असेल त्याला यजमान म्हणतात किंवा एखाद्या विवाहित पुरुषाला यजमान असं संबोधलं जातं. म्हणजे असं अर्थाचं परिवर्तन झालेलं दिसून येतं. किंवा तिळापासून जे द्रव निघतं त्याला तेल म्हणतात खरं, पण आजकाल आपण कोणत्याही आता शेंगदाण्यापासून जरी असेल तरी आपण शेंगतेल वगैरे असं म्हणतो. त्याच्यामुळे तो असा अर्थ परिवर्तन त्याचं झालेलं आहे. आता अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भाजीपाला. तर भाजीपाला म्हणजे पालेभाज्या ज्या असतील त्यांना एकत्रितपणे भाजीपाला म्हटलं जातं. पण आजकाल काय होतं, आपण कुठली भाजी आणली, फळभाजी आणली तरी आपण सगळ्यांना एकत्रितपणे भाजीपाला आणला असं म्हणतो. म्हणजे मराठीमध्ये असं होतं बघा, पूर्वीचे शब्दांचे अर्थ आणि आताचे शब्दांचे अर्थ याच्यामध्ये फार फरक आहे. दुसरा मुद्दा अर्थांच्या बाबतीत शब्दांच्या असा होतो की बघा, आपण घरी बोलताना वेगळ्या पद्धतीने बोलतो, बाहेर चार चौघांमध्ये आपल्या बोलण्याची एक शैली वेगळी असते, कार्यालयात काम करताना बोलण्याची शैली वेगळी असते, तिथे आपण घरी बोलतो तसं बोलून चालत नाही. तर तशा पद्धतीने माणूस आपल्या बोलण्यामध्ये बदल आणत असतो. तसाच बदल भाषेचा आहे. तर कोणती तरी महान व्यक्ती समजा ती गेली तर आपण तो मेला असा आपण शब्द वापरत नाही. त्यांचं निधन झालं किंवा त्यांना देवाज्ञा झाली असा शब्दप्रयोग केला जातो. तसंच आपल्याकडे बघा, गळ्यातलं समजा एखादं सुवासिनीचं गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं तर आपण ते तुटलं म्हणत नाही, तर ते गळ्यातलं वाढवलं गेलं अशी म्हणण्याची पद्धत आहे. तसंच करंड्यातलं कुंकू संपलं म्हणजे कुंकू संपलं असं आपण नाही म्हणत, तर कुंकू वाढवलं गेलं,
जसं आपण एखाद्या शुभ कार्याच्या वेळेला नारळ फोडतो, तर नारळ वाढवूया या अर्थाने आपण ते म्हणतो. नारळ फोडूया किंवा नारळ फोडला असं नाही म्हणत, आपण नारळ वाढवूया. अशा पद्धतीने शब्दांचे अर्थ परिवर्तन झालेले शब्द आहेत आपल्याकडे. आणखी सांगायचं गेलं तर आपले यजमान झालं ते उदाहरण झालं. त्यानंतर या 3 गोष्टींमध्ये अर्थ परिवर्तन अशा पद्धतीने झाले. आता ज्या उदाहरण म्हणायचं झालं की भार्या म्हणजे आपण पत्नी असा शब्द उच्चार करतो. शब्दाचा अर्थ भार्या म्हणजे पत्नी. त्याचा आधीचा अर्थ असा होता की जिचं भरण पोषण करावं लागतं, तिचं भरण पोषण करावं लागतं, तिला भार्या म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये आईसुद्धा येऊ शकते, बहीणसुद्धा येऊ शकते. पण आता त्याचा अर्थ संकुचित झाला आहे. आता फक्त भार्या म्हणजे पत्नी, बायको असा त्या शब्दाचा संकुचित अर्थ झालेला आहे. दुसरं म्हटलं तर ज्या पर्वतावर हिम म्हणजे बर्फ पडतो ते हिमालय. पण आपल्याकडे फक्त हिमालय म्हणजे भारताच्या उत्तरेकडील जे आहे त्यालाच आपण हिमालय म्हणतो. मग बाकीच्या पर्वतांवर जर हिम पडत असेल तर त्यांना हिमालय म्हटलं जात नाही. तर त्याचा असा संकुचित अर्थ केलेला दिसून येतो आपल्याला, होत जाते. प्रांजलीजी अगदी योग्य बोललात तुम्ही. वाचन आणि लेखन दररोज समजा तुम्ही केलं तर सुधारणा नक्कीच होऊ शकते. फक्त वहीमध्ये 4-5 ओळी लिहिल्या म्हणजे ते शुद्ध लेखन किंवा असं होत नाही. तर तुम्ही दररोज चांगलं वाचलं पाहिजे. दररोज वर्तमानपत्र वाचली पाहिजेत. छान आपल्याकडे साहित्याने इतकं भरभरून दिलेलं आहे आपल्याला आणि ते सगळं वाचलं पाहिजे. दररोज लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनात जे काही असेल ते व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कसंही तोडकं मोडकं असू दे, हळूहळू ते सुधारत जाईल. पण आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या स्वतःपासून ही सुरुवात केली पाहिजे. आपण स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. मग ती 3ऱ्या व्यक्तीला सांगेल, ती 4थ्या व्यक्तीला सांगेल. अशा पद्धतीने जी साखळी जी आहे ती तयार होते. बरं, आता लिखाणातल्या बारकाव्यांकडे आपण बोलूया. त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा काही शब्द असतील तर ते सुचवू शकता. मला जे आत्ता सुचत आहेत ते मी शब्द तुम्हाला त्या बाबतीत सांगते. आपण सूचना सूचना या शब्दाबद्दल बोललो आपण, आशीर्वाद या शब्दाबद्दल बोललो. त्यानंतर नेहमीच्या वापरातील शब्द जे आपण कदाचित चुकीचे लिहत होतो. आता बघा, काही ठिकाणी परंतु शब्दसुद्धा ऱ्हस्व लिहिला जातो, परंतु दीर्घ लिहिला जातो. काही ठिकाणी पण तो ऱ्हस्व लिहिला पाहिजे. आणि परंतु आणीचा णी सुद्धा ऱ्हस्व लिहिला पाहिजे. काही चुकून नी दीर्घ लिहितात. आणि परंतु उभयनवी अव्यय असल्यामुळे 2 वाक्यांना जोडण्याचं काम तिथे केलं जातं. त्याच्यामुळे ते तिथे वापरतात. त्याच्यामुळे ते नेहमी ऱ्हस्वच लिहिले पाहिजेत. पहिला उकार लिहिला पाहिजे. नक्कीच अनिलजी, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचायलाच पाहिजेत. काही आता भाषेचं कसं आहे, आपण बोलताना जरी आपल्या पद्धतीने आपल्या शैलीत बोलत असू आपल्याकडच्या भाषेप्रमाणे, तरीसुद्धा लिहिताना प्रमाण भाषेमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. आता पाणीला काही पटकन पाणी असं सुद्धा म्हणतात. आता हा पु ल देशपांडेंनी सांगितलेला किस्सा आहे की पाणीला पाणी म्हटलं तर ते गढूळ होत नाही, पण लिहिताना लेखन स्वरूपात जेव्हा तुम्ही तो शब्द लिहिता तेव्हा तो पाणी असाच आला पाहिजे. हा त्यांचा किस्सा मला कुठेतरी वाचताना अचानक वाचनामध्ये आला आणि तो मला सांगावासा वाटला. बरोबर आहे प्रांजलीजी, मराठी भाषा वळवावी तशी वळते. कधी आता बघा, मगाशी उदाहरण दिलं तसं कधी कठोरी असते, कधी गोडही असते. म्हणजे आपल्या बोलण्याच्या शैलीनुसार. आता काही पुस्तकं तुम्ही वाचाल तर ती ग्रामीण कादंबरी असेल, त्याचं महत्त्व वेगळं. मग ते ग्रामीण कादंबरी असल्यामुळे तिथे ग्रामीण शब्द, तिथले विशिष्ट शब्द ते
ते येतात त्याच्यामध्ये, ते तो एक वेगळा भाग झाला. पण आता आपण नेहमी जे वर्तमानपत्र वाचतो, लिहितो, तर ते वाचन लेखन म्हणजे प्रमाण भाषा, ती योग्य स्वरूपात लिहिली गेली पाहिजे. छोट्या छोट्या चुका आहेत. आता समजा कोणीतरी कुठल्या तरी कागदावरती आपलं नाव किंवा आडनाव चुकीचं लिहिलं, समजा उकार चुकला किंवा वेलांटी चुकली, तर आपल्याला खूप राग येतो किंवा वाईट वाटतं, अरे माझं नाव चुकवलं. मग आपल्या नावाबाबत अशी चूक झाल्यावरती आपल्याला जर इतकं वाईट वाटत असेल, तर आपण आजकालची मराठीची जी अवस्था बघतोय ती खूप दयनीय आहे. ती बघून खरं तर खूप वाईट वाटायचं. अरे काय लोक अशा पद्धतीने फेसबुकवरती टाईप करतात की टाईप केल्यानंतर एकदासुद्धा त्यात बघत नाहीत की काही शब्द चुकलेत का किंवा कुठे कानामात्रा द्यायचा राहिला आहे का. सर्रास एके ठिकाणी मी इतिहास हा शब्द बघितला तर ईवरती ई दीर्घ लिहिला होता. इतिहासचा त पण त्यांनी दीर्घ लिहिला होता. म्हणजे ते किती चुकीचं वाटतं. तुम्ही जसं लिहाल ना तसं उच्चारामध्ये ते येत जातं. चुकीचं लिहिलं तर तसंच उच्चारणार आणि तसं उच्चारणामुळे पुढे सुद्धा त्या माणसाला असेच हेच विचार पोचणार त्याच्यापर्यंत. तसंच कादंबरी, तर आपण कादंबरी म्हणतो, पण काही जण द ऐवजी कावरती अनुस्वार देतात. ते त्याचा उच्चार कसा वेगळा होतो, कांदबरी असा त्याचा उच्चार होणार, तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे कादंबरी बऱ्याच फेसबुक पोस्टवरती मी कादंबरी चुकीचा शब्द लिहिलेला पाहिला आहे. त्याच्यामुळे कादंबरी उच्चार बघा, उच्चार ऐका, कादंबरी त्याच्यावरती जोर दिला आहे मी. त्याच्यामुळे द वरती अनुस्वार आला पाहिजे कादंबरीचा. तर हे असे तुम्हाला सुद्धा शब्द दिसले असतील तुमच्या फ्रेंड लिस्टमधल्या कोणातरी व्यक्तीकडनं लिहिले गेलेले किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही असे पाहिले असतील. त्याच्यामुळे आपण मराठी भाषक आहोत, आपली मराठी भाषा, त्याच्यामुळे आपणच आपली मराठी भाषा जपली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बाहेरच्या वेगवेगळ्या प्रदेशातली व्यक्ती बघा आपल्या किती हट्टी असतात त्यांच्या भाषेबाबतीत की आमच्या इथे हीच भाषा चालते, आम्हाला दुसरी कोणतीही भाषा येत नाही, तुम्हाला जर व्यवहार करायचे असतील तर या भाषेतच केले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपला एक उद्देश असला पाहिजे की माझी मराठी भाषा मी योग्य स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करेन. असं आपण स्वतः जर मनामध्ये ठरवलं, निश्चय केला, संकल्प केला की मी मराठी आहे, माझी भाषा मातृभाषा मराठी आहे, तर मी ती योग्य स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर काही अडत असेल तर तुम्ही शुद्धलेखन ठेवा खिशात हे छोटेखानी पुस्तक आहे, त्याचे संपादन अरुण फडकेंनी केले, ते तुम्हाला फार उपयोगी पडेल. कुठेही तुम्हाला लिहिताना शब्द अडला, आता सगळे साहित्यिक कवी मंडळी, लेखक वगैरे आहेत, नवोदित आहेत किंवा प्रस्थापितसुद्धा आहेत, पण ज्यांना काही शब्दांबाबत गोंधळ असेल तर तुम्ही ते पुस्तक जरूर वापरा. तुम्हाला त्याचा फार उपयोग होणार आहे. किंवा ते ॲप स्वरूपात सुद्धा आहे, तर तुम्ही त्या ॲपसुद्धा तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही कधीसुद्धा त्या मोबाईलवर ॲप उघडून तुम्ही कोणताही शब्द सर्च करू शकता. त्याबाबत तुम्हाला स्पष्टीकरणसुद्धा मिळेल की असा शब्द का लिहायचा आहे. प्रमोदजी, अल्पसंख्याक शब्द कसा लिहावा, तर अल्पसंख्याक तर स वरती अनुस्वार दिला गेला पाहिजे. ते अल्पसंख्याक झालेलं आहे, तर अल्पसंख्याक स वरती मी जोर दिलेला आहे बोलताना, त्याच्यामुळे स वरती तो अनुस्वार लिहिला गेला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बघा कवयित्रीसुद्धा चुकीचा लिहिलेला शब्द तुम्हाला आढळेल. कुठल्या तरी ऑनलाईन सर्टिफिकेटमध्ये किंवा कोणाच्या तरी नावाखाली की कवयित्री, काही कवयित्री लिहितात, काही कवीचा व रसवई लिहितात, दीर्घई लिहितात. त्याच्यामुळे योग्य स्वरूप जे आहे ना कवयित्री यला य रस्व लिहायचं आहे, त्याच्यामुळे कवयित्री शब्द असं लिहायचं. हां, कीर्तन, क्रीडा आणि भूमी शब्द कसे लिहायचे, तर पाटील सर, कीर्तन शब्द जो आहे, कीर्तनचा क जो आहे तो नेहमी दीर्घ लिहायचा. कीर्तन, क्रीडा, क्रीडांगण हे जे शब्द आहेत ते दीर्घ लिहायचे आहेत. भूमी शब्द अगदी बरोबर लिहिलेला आहे तुम्ही, भूमी शब्द योग्य. कीर्तन आणि
क्रीडा, क्रीडांगण असे जे शब्द आहेत ते दीर्घ नेहमी त्याची दुसरी वेलांटी असली पाहिजे. संख्येसर कवयित्री हा शब्द बरोबर आहे. यला पहिली वेलांटी ऱ्हस्व. कवयित्री असा शब्द होत नाही आहे, तो चुकीचा आहे. असं तुमच्या आता बऱ्याच चुका तुम्हाला अशा कविता जे पोस्ट करतात त्यांच्या बाबतीत सुद्धा होत असेल. शुद्धलेखना जे नियम आहे त्याच्यामध्ये थोडी सूट दिली आहे की छंदात वगैरे लिहिताना तुम्हाला ऱ्हस्व दीर्घाची काही अडचण येत असेल तर थोडी तुम्ही त्यामध्ये सूट घेऊ शकता. जर ते तुमच्या त्या मीटरमध्ये बसत नसेल तर तुम्ही थोडी सूट घेऊ शकता ऱ्हस्व दीर्घाच्या नियमांबाबत. तिथे तुम्हाला ती माफ आहे. कवयित्रीचा य जो आहे तो ऱ्हस्व लिहायचा आहे, दीर्घ नाही. कवयित्री. क्रीडा कीर्तन अगदी बरोबर शब्द लिहिलेला आहे लोंढे सरांनी. क्रीडा कीर्तन आणि कवयित्री. काही कवीसुद्धा बघा, कवी पण जे आहे कवी तो सुद्धा काही जण ऱ्हस्व लिहितात. कवी दीर्घ लिहायचं असतं, पण काही काहींना वाटतं की मला असं लिहायला छान वाटतं, आवडतं, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने लिहितो. तर तो त्यांचा एक वेगळा भाग आहे. शेवटी योग्य रूप त्यांना माहिती आहे, पण तरी पण त्यांना या स्वरूपात लिहायला आवडतं तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शुद्धलेखन ठेवा खिशात असं तुम्ही ॲप स्टोअरमध्ये जाऊन मराठीत टाईप केलं की तुम्हाला त्या ॲपचं चित्र दिसेल. पिवळ्या रंगाचं ते कवर आहे आणि त्याच्यावर संपादन अरुण फडके असं लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते सहज त्याच्यामध्ये नाव टाकल्यावरती सर्च करता येईल. उद्घाटन एकत्र शब्द लिहायचा आहे. आता ते कसं मोबाईलमध्ये टाईप करताना काय की कीबोर्डच्या वेळेला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे काहींचा असं जोडून शब्द येतो. लिहिताना पण उद्घाटन दचा पाय मोडतो लिहिताना. पण तुम्ही कोणतं तुमचं कीबोर्ड तुम्ही वापरता त्याच्यानुसार ते शब्द येतात. आता काही बघा ना, चेहऱ्यावर तर काहींचा मोबाईलमध्ये टाईप करताना यावरती रफ्फार दिला जातो. खरं म्हणजे अर्धा यला जोडला गेला पाहिजे चेहऱ्यावर. किंवा नेहमी, आपण बोलताना नेहमी म्हणतो म्हणून लिहिताना पण नेहमी असं लिहत नाही तर नेहमी असं लिहिलं गेलं पाहिजे. निमंत्रण आणि आमंत्रण या बाबतीत सुद्धा मी माझ्या पहिल्या 3 तारखेला मी जे लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्ये मी आमंत्रण आणि निमंत्रण याबद्दल बोलले होते. आमंत्रण जिथे आपलं तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला आमंत्रित केलं जातं आहे वगैरे वगैरे, तिथे काही आमंत्रणमध्ये जायचं की नाही जायचं हे तुमच्यावर डिपेंडेड असतं. तुमच्याकडे तुम्हाला एखादी सांगितले की तुम्हाला आमच्याकडे तुम्ही या म्हणून ते सांगून गेलेले आहेत. आणि निमंत्रण जेव्हा मी कार्यक्रमाला जाणार आहे असं जेव्हा तुम्ही कमिट करता, येस मी जाणार आहे, तेव्हा ते निमंत्रण होतं. किंवा काही आता लग्न समारंभ म्हटलं की तिथे तुमच्या ठरलेल्या वेळा असतात, जेवणाच्या वेळा असतात. ते नियोजन जे असतं ते व्यवस्थित तुम्हाला एक कार्ड, निमंत्रण पत्रिका वगैरे येते. तुम्हाला यायचंच आहे, तुम्ही नाही गेलात तर त्यांना वाईट वाटेल, अरे हे आले नाहीत. तुम्हाला यायचंच आहे, तुम्ही निमंत्रित आहात. किंवा कवी संमेलन असेल, तुमचं नाव लिहिलेलं असेल, निमंत्रितांचं कवी संमेलन, तुम्हाला यायचंच आहे, तुम्ही इन्व्हायटेड आहात. हे तुमचं जेव्हा पक्क असतं ना, मी जाणार आहे, मी तिकडे जाणार आहे कार्यक्रमाला किंवा जे काही असेल ते, तेव्हा ते निमंत्रण असतं. तिथे तुम्ही जाणार आहे ते जेव्हा तुम्ही फायनल करता, ठरवता की मी जाणार आहे, तर तशा पद्धतीने ते आमंत्रण आणि निमंत्रण. आमंत्रण तुम्हाला सांगितलं आहे पण तुम्ही जायचं की नाही जायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या कोणत्या कारणामुळे तुम्ही जाऊ शकत नसाल तर तो तुमचा विषय असेल. पण जेव्हा तुम्ही फायनल करता मी जाणार आहे, कार्यक्रम अटेंड करणार आहे, म्हणजे ते निमंत्रण होऊन जातं. कवी, पाणी, रवी हे शब्द हिंदीत शुद्ध समजले जातात तर मराठीत अशुद्ध मानले जातात. हिंदीचं व्याकरण वेगळं, आपलं व्याकरण वेगळं आहे.
त्याच्यामुळे आपल्याला मराठी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आपले शब्द आपण पाळले पाहिजेत, लिहिले पाहिजेत. हाय मनीषा मॅडम, पाटील सरांनी विचारले की वरिष्ठ की वरिष्ठ. वरिष्ठ. आपण कुठल्याही कार्यालयात गेलो किंवा तिथे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ असं होत नाही, वरिष्ठ अधिकारी. कनिष्ठ. तसंच आपण म्हणायला गेलं तर विशिष्ट. काही काही जण विशिष्ट असं लिहितात. ठ अर्धा षटकोनातलं श अर्धा आणि त्याला ठ जोडलं जातं, तर विशिष्ट. तर ते चुकीचं आहे. विशिष्ट असा शब्द बरोबर आहे. किंवा समाविष्ट. समाविष्ट असं सुद्धा काही काही चुकून टाईप केलं जातं किंवा लिहितात असं. तर विशिष्ट हा शब्द प्रयोग बरोबर आहे. ओके. तर आयोजक, मी बऱ्याच ठिकाणी आयोजक म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही अरेंज करता ती, व मी अशी स्पर्धा घेणार आहे. आयोजक. मी आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचे किंवा काही महोत्सव वगैरे होतात तिथे आयोजक असा शब्द वापरला जातो. त्याच्यामुळे आयोजक किंवा आयोजन असं आपण म्हणू शकतो. अरविंद पाटील सरांनी विचारले गावच्या जत्रा असतात की यात्रा. तर जत्रा, यात्रा आपण देवाच्या संदर्भामध्ये जी पालखी वगैरे निघते किंवा जे काही पारंपरिक पद्धतीने जे चालतं ते यात्रा होत असते खरं म्हणजे. जत्रा. काही काही ठिकाणी जत्रा सुद्धा असा शब्द प्रयोग करतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जरा संभ्रम असू शकतो गावच्या ठिकाणी किंवा इथे आपण बोलताना कसं म्हणतो. तर आपल्या इथे नवरात्रीमध्ये जेव्हा प्रतिष्ठापना केली जाते देवीची, तेव्हा आपण जत्रेला जातो किंवा मी तिथे जत्रा आहे असाच आपण शब्द प्रयोग करतो. आणखी काही. लोंढे सरांनी प्रश्न विचारलाय की केवढा की केवढा. तर बोलताना केवढा असं आपण खूप आव असून म्हणतो ना केवढा, तर तसं जसं आपण उच्चार करतो तसा तो शब्द लिहिला जात नाही. केवढा. केवढा. केवढा मोठा येतो असं जेव्हा आपण म्हणतो केवढा असं ऐकायला जर येत असेल आपल्याला उच्चार सौकर्यामुळे, तरी लिहिताना तो केवढा असं लिहिला पाहिजे. आणि आपल्याकडे म्हणतो ना की, तर काही काही असं झालं की, तर तो की जो आहे काही काही जण ऱ्हस्व लिहितात, तर तो ऱ्हस्व जो आहे तो हिंदीत लिहिला जातो. हिंदीमध्ये लिहिताना आपल्याकडे लिहिताना की जो आहे तो दीर्घ लिहायचा असतो नेहमी. अविनाश सरांनी विचारलंय की ज्येष्ठ की ज्येष्ठ. हा पण एक खूप शब्दप्रयोग चुकीचा सगळीकडे करताना मी बघितलेला आहे. ज्येष्ठ अर्धा य ला जोडला जाऊन त्याला मात्रा दिली जाते. ज्येष्ठ असा तो शब्द योग्य आहे. तर असेच बरेच शब्द तुम्ही आजूबाजूला पाहिले असतील. आता सुरुवात म्हणा, तर सुरुवात मी म्हणते तर काही काही ठिकाणी मी सुरुवात असं लिहिताना पाहिलं होतं काही काही ठिकाणी. त्याच्यामुळे सुरुवात असा शब्द बरोबर आहे. लिहिताना तो तसाच लिहिला गेला पाहिजे. तशा छोटे छोटे शब्द आहेत ज्याच्यामध्ये ज्येष्ठच्या बाबतीत तर फारच चुका होतात. बऱ्याच जणांना मी ज्यांनी खूप लिखाण केलं आहे किंवा जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते सुद्धा लिहिताना ज्येष्ठच्या बाबतीत चुकतात. तर तो ज्येष्ठ शब्द तसा बरोबर नाही. आता तुम्ही कॅलेंडरमध्ये बघाल तर ज्येष्ठ महिना कसा लिहिलाय तो बघा का आपल्या कालनिर्णयमध्ये तो कसा लिहिलेला आहे. किंवा ज्येष्ठ मध असेल, ज्येष्ठ गौरी असतील, तर ते प्रत्येक वेळेला ज्येष्ठ शब्द अर्धा य ला जोडून त्याला मात्रा द्यायची आणि ज्येष्ठ असा तो शब्द लिहिला गेला पाहिजे नेहमी. असेच बरेच शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. त्याच्यामुळे तुम्ही
आता जे शब्द सांगितलेत किंवा या व्यतिरिक्त खूप व्यवस्थित लिहिण्याचा आपण प्रयत्न करूया. चुकत असेल, काही गोंधळ असेल तर आपण एकमेकांना विचारू शकतो, अरे हा शब्द बरोबर आहे का, किंवा काही शंका, मला पण बरेच जण शंका विचारतात की हे असं आहे का किंवा ते तसं आहे का. जमेल तसं मी माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मी त्या शब्दांबाबत विचार करते. आता जीवन शब्द बघा, जीवन शब्द सुद्धा काही काही ठिकाणी ऱ्हस्व लिहितात, तर तो नेहमी दीर्घ लिहिला पाहिजे. जीवन या शब्दाला तुम्ही कोणतेही प्रत्यय लावले, समजा जीवनात, जीवनाला, जीवनात असे जरी तुम्ही प्रत्यय लावले तरी त्याच्यामध्ये जीवन हा जो आहे तो नेहमी दीर्घच राहतो, तो ऱ्हस्व कधीही होत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी चुकीचं आपल्याला आई वडिलांचा, तर काही काही वडिलांचा असं सुद्धा लिहितात, तर ते चुकीचं आहे. आई वडिलांचा असं. बऱ्याच ठिकाणी बहीण शब्द सुद्धा चुकीचा लिहिला जातो. बहीण काही काही ठिकाणी शब्द जो आहे तो ऱ्हस्व लिहितात. बहीण असा तो शब्द आहे, त्याच्यामुळे ह नेहमी दीर्घ लिहायचा बहिणीतला. आणि जेव्हा त्याला प्रत्यय लागतो बहिणीला, बहिणीने, तेव्हा तो ऱ्हस्व लिहायचा असतो तो प्रत्ययाच्या वेळेला. तात्काळ की तत्काळ, तर तो खरं म्हणजे तत्काळ शब्द आहे, आपण तात्काळ म्हणतो. पण तुम्ही जर शुद्धलेखन ठेवा खिशात हे पुस्तक जर पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य शब्दाचं रूप जे आहे ते त्याच्यामध्ये दिसून येईल. सूचनाचा जो आहे तो नेहमी दीर्घ लिहायचा. सूचनाचा कधी जो आहे ऱ्हस्व लिहायचा नाही, ते खूप चुकीचं आहे. सुविचारचा स पण दीर्घ लिहायचा नाही, तो ऱ्हस्व लिहायचा. सुविचार म्हणजे चांगला विचार, त्याच्यामुळे ते तसं लिहायचं आहे. तज्ञच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच जणांचं असं आहे की असं का लिहिलं जात नाही. तज्ञ आपण म्हटलं, जचा उच्चार जरी होत नसला तरी त्याच्यामुळे ज्याप्रमाणे त्याची उकल आहे त्यानुसार त अर्धा ज ला जोडायचा. लिहिताना तज्ञ असा शब्द आला पाहिजे. ऐकताना जरी आपल्याला तज्ञ एवढंच ऐकायला येत असलं तरी पण व्याकरणाच्या नुसार त नंतर अर्धा ज ला जोडायचा, ते त्याचं योग्य रूप आहे. डिजिटल की डिजिटल, आता बघा जे इंग्रजी शब्द आहेत ना ते त्याच्या उच्चारानुसारच मराठीत लिहायचे, हा नियम आहे शुद्ध लेखनामध्ये, मराठी शुद्ध लेखनामध्ये. त्याचा जसा उच्चार होतो त्याच पद्धतीने लिहायचं आहे. आशीर्वाद शब्द बरेच जण आशीर्वाद असा लिहिला जातो, बरोबर आहे. या बाबतीत सुद्धा मी सुरुवातीला सांगितलं की आशीर्वादचा श जो आहे तो नेहमी दीर्घ लिहायचा आणि वावरती रफार द्यायचा. रफारयुक्त शब्द आता बघा, सर्प बोलताना र ऐकायला येतोय तुम्हाला, त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो पुढच्या शब्दावर होतो, म्हणून प वरती आपण रफार देतो. सर्प, दर्प, निसर्ग, निसर्ग स नंतर र ऐकायला येतोय, त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे ग वरती दिसतो. निसर्ग, सर्प, दर्प असे ते शब्द आहेत. जसा अथर्वचे नाव जे काही काही जण थ वरती रफार देतात. अथर्व, थ नंतर र चा उच्चार झालाय, त्याच्यामुळे त्याचा परिणाम व वरती दिसायला पाहिजे, म्हणजे व वरती रफार यायला पाहिजे. असे हे रफारयुक्त शब्द आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा गोंधळ होतो. पण तुम्ही व्यवस्थित जर शब्द ऐकलात, त्याचा र सायलेंट र जो आहे तो ऐकलात की तुम्हाला त्याचं ते बरोबर समजेल की कुठल्या शब्दावर तुम्हाला रफार द्यायचा आहे. काय काय जण आशीर्वाद, आता मी प्रूफ रिडिंग करताना आशीर्वाद शब्द नेहमी चुकीचा लिहिलेला मला दिसतो, मी तो करेक्ट करते, पण पुन्हा जे मूळ लेखक जे आहेत ते पुन्हा त्या आशीर्वादचा श जो दीर्घ करतात, ऱ्हस्व करतात. तर काही काही बाबतीत नाही करतायत की लेखकाला जसं वाटतं मला शब्द असाच पाहिजे, तर तो त्यांचा वैयक्तिक वेगळा प्रश्न आहे. पण जर आपल्याला मराठी भाषा टिकवायची असेल, ती जपायची असेल, तर आपण योग्य स्वरूपात शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत, 18 नियम, ते तुम्ही व्यवस्थित वाचलेत, ते व्यवस्थित तुम्ही त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला कधीच पुढे लिहिताना काही अडचण येणार नाही. सुज्ञ, सूत की सूत फरक काय आहे?
बघा आता सूत आपण म्हणतो ना की पहिला अर्थ असा की पुत्र मुलगा. आता केशवसूत असं नाव लावायचे कवी. केशवसूत केशव यांचा मुलगा म्हणून ते केशवसूत असं नाव लावायचे. म्हणजे तो पहिला सूत जो आहे तो पुत्र मुलगा म्हणून. सूत कातणे सूत कापणं म्हणतो ना आपण, तो एक सूत वेगळा आहे. ऱ्हस्व आणि दीर्घमुळे तो एक असा फरक आहे. त्याच्यामुळे पहिला सूत जर तुम्ही लिहिलाय सूत, तो त्याचा अर्थ पुत्र किंवा मुलगा असा होतो. गाव की गाव, बरोबर. बऱ्याच जणांना चुकीच्या ठिकाणी अनुस्वार देण्याची सवय आहे. बऱ्याच वेळेला गाव शब्द असलं की गावर रफार देतात. नाही द्यायचा गावर रफार. गाव बोलताना गाववरती जोर पडत नाही, त्या शब्दावरती जोर पडत नाही, तर मग आपण का तिथे अनुस्वार द्यायचा? तर गाववर अनुस्वार नाही द्यायचा. गाव जेव्हा तुम्ही उच्चार करताना त्या शब्दावर जोर पडत असेल ना, नाकाद्वारे जे बोलताना आपण जे शब्द उच्चारले जातात ना, ज्याच्यावर जोर पडतो, तेव्हा तिथे अनुस्वाराचा उपयोग केला पाहिजे. या बाबतीत सुद्धा नियमांमध्ये, शुद्धलेखनाच्या नियमांमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल पुढे. अच्छा, बोरकर सरांनी विचारले की पत्रात कुठला योग्य आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. प्रति. आता जेव्हा पत्रामध्ये समोरच्या व्यक्तीला उद्देशून आपण जेव्हा पत्रामध्ये लिहितो, तेव्हा प्रति जो आहे, प्रतीचा ती हा नेहमी ऱ्हस्व लिहायचा. प्रति अमुक अमुक अध्यक्ष किंवा अमुक अमुक जे कोणी असतील, पत्रात उद्देश करताना प्रतीचा त जो आहे तो दीर्घ लिहायचा आहे. आणि त्यानंतर प्रति, दीर्घ लिहिलेला प्रति जो आहे त्याचा एक अर्थ होतो की एडिशन, आवृत्ती किंवा कॉपीज. म्हणजे तुम्ही जे झेरॉक्स काढायला जाल आधार कार्ड किंवा याचे त्याचे, तुम्हाला विचारतात किती कॉपीज हव्यात, म्हणजे किती प्रती हव्यात तुम्हाला, क्वांटिटी किती हवे, तर तो प्रति वेगळा आहे. हा वेलांटीचा फरक आहे. पत्रामध्ये उद्देशून लिहिताना प्रतीचा त ऱ्हस्व लिहायचा आणि दुसरा प्रति म्हणजे आवृत्ती, एडिशन, कॉपीज. आणि प्रति म्हणजे एकापेक्षा जास्त तुम्ही जर कॉपीज काढणार असाल तर मग ते प्रति म्हणजे किती कॉपीज काढताय, किती प्रति हवे, तर तो त्या प्रतीचा अर्थ वेगळा आहे. अथर्व की अथर्व, तर मगाशी मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अथर्व उच्चार जसा होतोय तर व वरती रफार आहे तो बरोबर आहे. तर नेहमी अथर्व शब्द असाच लिहिला गेला पाहिजे आणि तोच योग्य आहे. बऱ्याच जणांनी खूप छान छान शब्द सुचवले, त्याच्यामुळे जास्त मला त्याबाबत बोलता आलं. प्रतिभा यातील ती ऱ्हस्व आहे, मग प्रतीकातील ते ऱ्हस्व का लिहिला जात नाही? प्रतिभा, प्रतीकचा कसं आहे, इक प्रत्यय येतो, इक प्रत्यय, त्याच्यामुळे तो दीर्घ लिहिला जातो. प्रतिभामध्ये तसं नाही होत, त्याच्यामुळे प्रतिभाचा त ऱ्हस्व बरोबर आहे. प्रतीक, प्रदीप, तर त्याच्यामध्ये तीक म्हणजे इक प्रत्ययाबाबत सुद्धा मी पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं होतं. इक प्रत्यय असल्यामुळे तो दीर्घ होतो. जसं ठराविकचा व जो आहे तो दीर्घ लिहायचा असतो, कारण इक प्रत्यय येतो तिथे, त्याच्यामुळे तो दीर्घ लिहायचा असतो. तर खरं म्हणजे अजून एक दोन शब्द आहे ज्याबाबत मी सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करते की आपल्या इथे लग्नाबाबत शब्द येतो अंतरपाठ. तर काही आंतरपाठ असं सुद्धा म्हणतात. तर शुद्धलेखनाचं मी जे पुस्तक फॉलो करते त्याच्यामध्ये त्यांनी शब्द दिले अतरपट. तर त्या अतरपटचं मी विश्लेषण अजून शोधते बऱ्याच ठिकाणी. तर त्याबाबत सुद्धा एक वेगळं विश्लेषण मी करणार आहे पोस्टद्वारे अतरपटच्या बाबतीत, की अतरपट म्हणजे एखादा शब्द आपण लिहितोय तर तो कसा तयार झाला, त्यामागे काय कारण आहे हे सुद्धा शोधणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक आपल्याला शंका पडत असेल की हा शब्द असा लिहायचा आहे पण तो तसा का लिहायचा आहे, तर त्यासाठी मूळ व्याकरण आपल्याला येणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये संधी, समास, शब्दयोगी अव्यय, उभयानवी अव्यय या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचं
पाया जो आहे तो माहिती असेल तर तुम्हाला त्या शब्दांबाबत कधीच काही प्रश्न पडणार नाही. पण आता सध्याच्या काळामध्ये आपण फेसबुक वगैरे या गोष्टी खूप वापरतो, त्याच्यामुळे बऱ्याच चुका आपल्याला त्यात होताना दिसतात. आणि काही काही वेळा घाईगडबडीत सुद्धा होतात. त्याच्यामुळे जिथे जाणीवपूर्वक होत नसेल, चुकून होत असेल, तर आपण त्याच्यामध्ये कोणी सुचवलं तर आपण सुधारणा वगैरे करू शकतो. सिंह शब्दाचा योग्य उच्चार सिंह असंच म्हणतो आपण. स वरती अनुस्वार आहे त्याच्यामुळे सिंह. हां, तर ते इक प्रत्यय इक म्हणजे पहिला जो ऱ्हस्व ई आहे तो, आणि दुसरा ई दीर्घ ई. ते हे इक दोन प्रत्यय, त्याच्याबाबत मी स्पष्टीकरण याच्यामध्ये संपूर्ण माहिती मेसेजमध्ये मी पाठवते. त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की तो शब्द तसा का लिहायचा आहे म्हणून. मनीषा मॅडम, मी आता शुद्ध लेखनासाठी फडके सरांचंच पुस्तक फॉलो करते आणि त्यातले शब्द मी वापरते. संकेत सरांनी विचारले मोफत की मोफत असं काही काही लिहितात, मोगल की मोघल. तर मग हिंदीमध्ये काही काही ठिकाणी मुघल असा शब्दसुद्धा ऐकलेला आहे किंवा लिहिताना. मोगल आपण मराठी याच्यामध्ये उच्चार करताना मोगल, मोगली राजवट वगैरे असं आपण म्हणतो. अस्मिताचा स्मी जो आहे तो ऱ्हस्व लिहायचा आहे, तो दीर्घ लिहायचा नाही. ते चुकीचं रूप आहे. स्मिता, मीता हे आपण जे लिहितो ना ते नेहमी ऱ्हस्व लिहितो. हां, हे सुद्धा महत्त्वाचं सांगितलंय प्रांजली मॅडमनी. दिन आणि दिन, बरोबर. मी हा मुद्दा मांडणारच होते आणि त्यांनी एक छान आठवण करून दिली. एका ठिकाणी असाच एक किस्सा झाला होता की शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे वगैरे आले होते आणि मागे तुम्हाला माहिती आहे कार्यक्रम असला की मागे बॅनर वगैरे व्यवस्थित लावला जातो. तर तिथे त्यांनी शिक्षक दिनाची सगळी ते त्यांच्या शाळेचं नाव किंवा सगळी माहिती लिहिली आणि शिक्षक दिनचा जो द आहे तो त्यांनी दीर्घ लिहिला होता. तर त्या दीर्घ दिनचा अर्थ काय होतो? दुबळा, दीन, गरीब असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा जेव्हा तुम्ही दचा ऱ्हस्व द लिहिता दीन, तेव्हा दीन म्हणजे दिवस असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे फक्त वेलांटूमुळे तुमच्या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. त्याच्यामुळे बरेच चुकीचे संदर्भसुद्धा येतं किंवा कोणाला वाईटसुद्धा वाटू शकतं. पाणी हे शब्द प्रमाण भाषेमध्ये लिहायचं झालं तर पाणी हा शब्द बरोबर आहे. पाणी असं म्हणताना तुम्ही म्हटलं तरी लिहिताना पाणी असं लिहायचं नाही, पाणी असंच लिहायचं आहे. ते बरेच खूप छान छान शब्द इथे सुचवले गेले. खूप छान वाटलं बोलून. आणि थोडक्यात आता मला वेळेच्या ह्याच्यानुसार जे शब्द मला आता सुचले किंवा बरेच तुम्ही लोकांनी सुद्धा खूप छान छान शब्द सुचवले त्याबद्दल. आणि ज्यांना आत्ता उत्तरं देऊ शकले नाही त्यांना मी पर्सनली वैयक्तिकरित्या पाठवेन. त्याच्या बाबतीत जे काही त्याची कारणं असतील किंवा स्पष्टीकरण असतील ज्याच्यानी ते आणखी स्पष्ट होईल शब्दांच्या बाबतीत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही मी कसं योग्य स्वरूपात लिहू शकेन किंवा मला आता तुम्हाला काही शब्द क्लिअर झाले असतील की हे असे लिहायचे आहेत म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही तसं लिखाणामध्ये तुमच्या ते आवर्जून तसा उल्लेख करा, तसा लिहिताना त्याचा प्रयोग करा. आणि समाज माध्यम आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. कुठेही तुम्ही लिहिताना शब्दांबाबत खूप काळजी घ्या. तर तुम्हाला बघा वर्तमानपत्रांमध्ये कुठेही समजा तुम्हाला शीर्षकामध्ये चुकीचा शब्द दिसला की आपण किती त्याचं बाऊ करतो, अरे यांना कळत नाही का किंवा काय कसा शब्द छापला आहे. पण
आपण समोरच्याला बोलताना आपण किती किती टक्के आपण शुद्ध मराठी वापरतो किंवा लिहितो हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये सुधारणा आधी करूया आणि मग आपण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करूया. हाच आपला उद्देश आहे. शुद्ध लेखनाचा उपक्रम सुरू करण्यामागे सुद्धा हाच उद्देश होता की जे चुकीचे शब्द आहेत त्याबाबत एक योग्य शब्द कळावेत आणि क्लिअर व्हावं की अरे हे असं आहे म्हणून. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी लॉकडाऊन नंतर अशी पुस्तकं ॲपमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं समोर ठेवा. कुठलंही शुद्ध लेखनाचं पुस्तक आणि फडकेंचं पुस्तक तर तुम्ही जरूर घ्या. तुम्हाला खूप जे लिखाण जे करतात ना त्यांच्यासाठी ते खूप उपयोगी पडणार आहे. तुम्हाला कधीच कोणत्याही शब्दांची अडचण होणार नाही. आणि मराठी साहित्य वार्ताचे खूप खूप आभार की त्यांनी मला त्यांच्या मंचावरती माझे विचार मांडण्याची मला संधी दिली आणि इतक्या लोकांपर्यंत मला ती माहिती पोहोचवता आली. याबाबत त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि असं त्यांचं जे ऑनलाईन जे साहित्यिक यज्ञ जे आहे ते असंच चालू राहू दे आणि वेगवेगळ्या व्यक्तींना ऐकण्याची आम्हालाही संधी मिळू दे. तर आता मी तुर्तास थांबते. नव्याने जर काही करण्याची संधी मिळाली तर जरूर आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.